नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आज गुढीपाडव्यासाठी स्पेशल तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी सांगत आहे. चला, एकदम टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत अशी पुरी भाजी कशी बनवायची ते सांगते. पुरीची रेसिपी सांगत आहे. सर्वप्रथम आपण पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यात थोडेसे मीठ टाकून घेऊ आणि त्याचा घट्टसर असा उंडा बनवून घेऊ. उंडा बनताना थोडी काळजी घ्यायची. उंडा एकदम सॉफ्ट आणि घट्टसर झाला पाहिजे. त्यावेळेसच आपली पुरी कमी तेल पेते व छान पुरी होती. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला, दिसते तुम्हाला. माझे जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला, आपण पुरीसाठी घट्टसर असा उंडा बनवून घेऊ आणि तो 10 ते 15 मिनटं साईडला झाकून ठेवू. नंतर पुऱ्या कशा बनवायच्या ते मी दाखवते. उंडा झाकून ठेवल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं मुरू द्यायचं. मुरलेल्या उंड्याच्या पुऱ्या छान टम्म फुगतात. चला, आता गॅसवर कढाई ठेवू आणि तेल गरम होईपर्यंत आपण छान अशा पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्या लाटताना व्यवस्थित अशा साऱ्या कडासारख्या आणि थोड्याशा जाड आकारात पुऱ्या लाटून घ्यायच्या. एकदम पातळ पुऱ्या केल्या की त्या पुऱ्या कडक होतात आणि फुगतही नाहीत. पहा, मी किती छान पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. वाटलंच तर तुम्ही एखाद्या डब्याच्या किंवा कशाच्या साह्यानं त्या कापूही शकतात. त्यामुळे आकार गोल एकदम व्यवस्थित गोल येतो. मी ह्या सर्व पुऱ्या घेतलेल्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर थोडा गॅस मध्यम ठेवायचा आणि पुरी तळायला टाकायची. पहा, आपली किती छान पुरी तळून टम्म फुगत आहे. तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता हे नक्की कमेंट करून सांगा. पहा, मी दाखवले तुम्हाला तशी एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा कटरने एकदम व्यवस्थित गोल पुरी कापून घ्या. पहा, आपली पुरी किती टम्म फुगलेली आहे. दिसते ना? याप्रमाणे जर पुरी तुम्हाला फुगवायची असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहा, आपली किती छान आणि मस्त अशी सोनेरी रंगावर पुरी तळलेली आहे. आपण ती पुरी पलटी करून घेऊ व दुसऱ्या सर्व अशा पुऱ्या तळून घेऊ. पहा, दिसते तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरी किती छान तळलेली आहे. चला, आता आपण याप्रमाणे सर्व पुऱ्या तळून घेऊत. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. गुढीपाडव्यासाठी एकदा ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा. तुम्ही गुढीपाडव्याला कोणता स्वयंपाक बनवतात हेही मला कमेंट करून सांगा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. मी याप्रमाणे सर्व पुऱ्या तळून घेते. मी भाजीची रेसिपी नाही दाखवली. मी भाजी साधी सिंपल बनवली होती. थोडासा शेंगदाण्याचा कूट ती टाकून. पहा, कोणतीही पुरी तळायला घ्या, पुरी एकदम सारखी आणि टम्म सराशी फुगते. त्यासाठी फक्त तेल जास्त गरमही नाही आणि जास्त कमी गरमही नाही, असं मध्यम म्हणजे तेल पाहिजे. आणि सर्व एक म्हणजे उंडा तिंबताना घ्यायची काळजी. या 2 ट्रिक वापरल्या की आपल्या पुऱ्या एकदम मस्त होतात. चला, आता आपण घेतलेले सर्व पुऱ्या तळून घेतल्यात आणि नंतर तुम्हाला वाढून दाखवते. श्री स्वामी समर्थ. पहा, किती छान आणि मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. पहा, भाजीही बनवली, पुऱ्याही झाल्यात. आता मी वाढून दाखवते. यासोबत घरीच बनवलेला श्रीखंडही आहे. पुरी एकदम नरम आणि कमी तेलकट झालेली आहे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या. श्रीखंड बी मी घरीच बनवलेला आहे. त्याची रेसिपी टाकलेली हवं असेल तर तुम्ही ती जाऊन पाहू शकता आणि घरच्या घरी पाडव्यासाठी श्रीखंडही बनवू शकता. चला, असा सपोर्ट देत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. गुढीपाडव्याला नक्की ही एकदा रेसिपी ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.